कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता अवकाळीचं संकट घोंगावत आहे। आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। तर येत्या काही तासात राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। राज्यात पूर्व मोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचं सावट कायम आहे। भारतीय हवामान विभागानं पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांसाठी वादळी पाऊस आणि गारपिटीचा येलो अलर्ट जारी केलाय। या हवामान बदलांचा नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करून योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 24 तासात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणात आता मोठे बदल अपेक्षित असून आज सोमवार दुपारनंतर गारपिटीसह विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील 24 तास येलो अलर्ट देण्यात आलाय। सातारा जिल्ह्यातही अवकाळी पावसाचे ढग कायम असून येत्या 24 तासात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। साताऱ्यासाठी पुढील 4 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्ष राहावं असं आवाहन करण्यात आलंय। रविवारी 11 मे रोजी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। आता पुढील 24 तासासाठी हवामानातील बदल या भागांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। इथंही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून दुपारनंतर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा सावट आहे। यावेळी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्यातील तापमान थोडे कमी होऊन 37 अंश सेल्सिअस स्थिरावेल। सोलापुरात ढगाळ आकाशासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून वादळी पावसाच्या शक्यतेमुळे इथंही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून मागील 24 तासात 35.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात पुण्यातील तापमान 35 अंशावर स्थिर राहण्याची शक्यता आहे। तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्यानं भारतीय हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय। पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी कमाल तापमान 38.9 अंश सेल्सिअसवर नोंदलं गेलंय। सध्या पूर्व मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, ज्यामुळे बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेनं वाहत आहेत। यासोबतच मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते थेट मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा एक दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा देखील कायम आहे। या दोन्ही प्रणालीच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात पूर्व मोसमी पावसासाठी अत्यंत पोषक हवामान निर्माण झालं असून त्यामुळेच अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे।